में मेरे को नींद आ गई। बाद में 4:30 बजे मेरे को मालूम पड़े मेरा बच्चा नहीं, तो मैं ढूंढने पड़ी। तो इधर बाजू ढूंढने गए, बस स्टैंड बाजू गए, वो बाजू ढूंढने गए, वो बाजू गए। 4:30 के 5:30 बजे के हिसाब से बच्चा मच्छरदानी के अंदर से गायब हो गया। मैंने बहुत ढूंढी, मिला नहीं। अब बहुत परेशान हो गया, परेशान पे परेशान हो गया है, पूरा हालत खराब हो गया है। साहब को आने दे, बाद में तुम्हारी रिपोर्ट लिखूंगा। तुमच्या स्क्रीनवर दिसणारं हे जे दाम्पत्य तुम्ही पाहताय ते गुजरातमधून महाराष्ट्रात चादरी विकण्यासाठी आलं। कामाची सुरुवात मुंबईतून करायची होती। राहण्याची जागा नसल्यामुळे दोघेही नवरा बायको आपल्या 3 मुलांसह मुंबई उपनगरातील गोरेगाव मधल्या फुटपाथवर झोपले। पण सकाळी उठल्यानंतर सुरेश सलाट आणि त्यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आईने मच्छरदानीमध्ये रात्री आपल्या जवळ झोपवलेलं 38 दिवसांचं बाळच गायब होतं। एक आई आपल्या मुलाला आपल्या समोर झोपवते, रात्री सकाळी उठते तेव्हा तिच्या समोरचं मूल गायब असतं। फक्त विचार करा, या आईला सकाळी उठल्यानंतर काय वाटलं असेल। त्या आईच्या पायाखालची जमीन सरकली। हे अत्यंत साधारण कुटुंब होतं। या कुटुंबाची ना कोणा राजकारण्याशी ओळख आहे, ना कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांशी। रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपणारं हे एक गरीब कुटुंब होतं। पोलीस स्टेशन गाठलं, मुलाची हरवल्याची तक्रार दिली। मूल फक्त 38 दिवसांचं होतं। सगळी स्टोरी सांगणार आहे या व्हिडिओत मी तुम्हाला। मूल कसं सापडलं, तपास कसा झाला, पण त्यापूर्वी त्या मुलाचे जे आईवडील आहेत त्यांच्यासोबत मी बोलणार आहे। ही स्टोरी नेमकी कशी होती, मूल गायब कसं झालं आणि त्यानंतर पोलिसांपर्यंत ते कसे पोहोचले, हे एकदा मी जाणून घेणार आहे या आईवडिलांकडून। आणि त्यानंतर मात्र अत्यंत थरारक तपास जो झाला तो मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। मुलाच्या आईवडिलांकडून मी जाणून घेणार आहे। मुझे आप बताइए, खरं तर हे कुटुंब मूळ गुजरातचं आहे, गोध्रातलं। ते इथे चादरी विकण्यासाठी आलेले आहेत आणि चादरी विकून फुटपाथवर ते झोपले रात्रीच्या वेळेला आणि सकाळी पाहतात तर त्यांचं मूल गायब। मी त्या आईला स्वतः विचारणार आहे, जब आप सुबह उठी, रात को आप जब सोई तो बच्चा आपके सामने था? 12 बजे सोई तो बच्चे को लेके मैं भी बैठी। बैठ के मुझे बाबे दूध पिला के बाद में सुलाई, वापस सो गई। वापस उठी तो वापस 3:30 बजा था। 3 बजे गाली वापस सुलाई। वापस सो के बाद में मेरे को नींद आ गई। बाद में 4:30 बजे मेरे को मालूम पड़े मेरा बच्चा नहीं, तो मैं ढूंढने पड़ी। तो इधर बाजू ढूंढने गए, बस स्टैंड बाजू गए, वो बाजू ढूंढने गए, वो बाजू गए, तो मेरा बच्चा मिला नहीं का। तो बाद में पुलिस चौकी में वो केस करने आई। तो बाद में पुलिस वाला ने के थोड़ी करना बैठो, बाद में तुम्हारा केस करता। बाद में केस लिखा, बाद में केस में लिख के उधर इधर बैठे हम। जब सामने बच्चा नहीं है, उठने के बाद पता तो चला? ढूंढ चढ़ी में आखा फिन करी, गोदड़े पे सब मेरे बच्चे को देखी, सबको मैं मेरे आदमी को उठाई, उधर देखी ढूंढ कर, तो कहीं नहीं मिला। पची बाद में पुलिस चौकी में आई ढूंढ के। तो ये लोग क्या बोले? ये लोग बोले कि क्या तुम्हारी रिपोर्ट अभी वो साहब को आने दे, बाद में तुम्हारी रिपोर्ट लिखूंगा। मैंने लिखने लगे तो सबका नाम बताई, मैं लड़के का सबका नाम बताई, बाद में लिखा। तो आप कितने बजे सुबह इधर आए थे? सुबह दिन पड़ गया था, थोड़ा दिन पड़ गया तभी आए। यानी 4:30 बजे तो मेरे को मालूम पड़ गया मेरा बच्चा नहीं है। मैंने बहुत ढूंढी, मिला नहीं। मुलाचे वडील आहेत सोबत। मुझे आपका नाम बताइए, आप कहाँ से आए, इधर क्यों आए, ये सब बताइए पहले। तो हम गुजरात से आए। गुजरात से आए तो धंधा करने आए, तो गुजरात से आए तो अपने गोधरा से बैठे। हमने वसाई गाड़ी जा रही ने, वहाँ उतरे। रात के 10 वाली गाड़ी में बैठे थे हम, तो अपने वसाई उतरे हम 5:30 बजे। 5:30 बजे वसाई उतरे। वसाई से फिर मैं अपने जोगेश्वरी आए। जोगेश्वरी से फिर 6 बजे हम 6-7 बजे हम जोगेश्वरी उतर गए। फिर वहाँ पे नाश्ता पानी किया, चाय पानी पिया। फिर मैंने बोला कि हमारे वाले सब इधर रहते। फ़ोन लगाया, उसको बोले कि कौन सी जगह पे। वो बोले कि ये हाफ मॉल है, हाफ मॉल के अपने इधर बस स्टैंड है, डेपू के नीचे रहते हैं। मैंने बोला कि चलो भाई, थोड़ा दिन हो गया था, तो वो बोले कि चाय माय पी लो। फिर चाय माय पिया, उधर भी चाय माय पी के फिर खाना बनाया। खाना बना फिर पूरा दिन उधर वहाँ पे हमारे वाले रहते थे, पूरा दिन वहीं निकाल दिया हमने। फिर थोड़ा टाइम हो गया, 7 बजा, वापिस चाय माय पिया। फिर रहते 10 बज गया रात को। तो 10 बज गया तो रात को वापस बच्चा ने इसको बोला मैंने कि बच्चे को थोड़ा दूध पिला दे। दूध पिला के फिर वो ऐसा एंगल था, एंगल में थोड़ा वो कपड़े से घोड़िया बांध दिया था मैंने। फिर उसमें सुलाया दूध पिला के।
फिर रात को वापस 12 बजे दूध पिलाया वापस। फिर 12 बजे नींद आ गया हमको। नींद आ गया तो 3:30 बजे वापस लड़का रोने लगा। तो मैं इसको उठाया, मैंने कहा लड़का रो रहा है तो इसको दूध पिला दे। तो दूध वापस 3:30 बजे दूध पिलाया। फिर सोच गया, फिर नींद उखड़ी नहीं हमारी, फिर नींद खोलने की आशा नहीं थी हमारी। फिर 4:30 के 5:30 बजे के हिसाब से बच्चा मच्छरदानी के अंदर से गायब हो गया। फिर मच्छरदानी पूरा उधर से कम्बल भी फेंक दिया मैंने, सब कुछ पूरा रंबड़ भंबड़ कर दिया। मैंने बोला कि किधर गया। फिर इधर ढूंढे, फिर उधर ढूंढे, फिर सबको बताया, सबको पूछा तो कुछ जवाब नहीं दिया कि क्या पता हमको, क्या पता। मेरे बोला फिर पुलिस चौकी में चलो। पुलिस चौकी में फिर पूछा पुलिस चौकी किधर के, कि इधर पुलिस चौकी। फिर पुलिस चौकी भी आया तो फिर मैंने कहा दादा मेरा बच्चा इतने बजे गया, गायब हो गया है, कि कोई ना कोई उठा के गए हैं। मैंने बोला कि कोई वादा नहीं, क्या बस साहब आएगा तुमको रिपोर्ट फिर लिखेगा। तो मैंने बोला कि चलो। फिर साहब ने आया, साहब रिपोर्ट लिखा। फिर साहब को बताया हमने कि इतने बजे बच्चा गया, इतने बजे नहीं गया। फिर इधर सोए थे हम, इतने बजे खाना खाए, इतने बजे चाय पिया। बस वो रिपोर्ट लिखवाते गया बस। सलाट कुटुंबाच्या तक्रारीनंतर बाळ मिसिंग असल्याची बातमी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली। पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरून आणि त्यातही मुंबईतून बाळ चोरी जाणे ही घटना पोलिसांना आव्हान देणारी होती। स्मिता पाटील यांनी आदेश दिले, कोणत्याही परिस्थितीत ते बाळ हवंय। वनराई पोलीस स्टेशनची यंत्रणा कामाला लागली, 6 पथक स्थापन केले। ही तीच जागा आहे जिथे राजू मोरे नावाचा आरोपी रात्री पहिल्यांदा 2 वाजता आला। पहिल्यांदा 2 वाजता आल्यानंतर त्याने रेकी केली। कुणी माणसं आहेत का, मुलाचे आई वडील झोपलेले आहेत का, रेकी केल्यानंतर तो गेला आणि पुन्हा 3:45 वाजता साधारण 3:53 पुन्हा तो या लोकेशनला आला। ही जी जागा दिसतीये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गावरची, या जागेवरती त्याने रिक्षा पार्क केली, रिक्षा उभी केली। CCTV फुटेजमध्ये जे दिसतंय त्यानुसार त्यांनी इथे रिक्षा पार्क केली आणि ती रिक्षा पार्क करून या ठिकाणी जे मूल झोपलेलं होतं आईच्या समोर मच्छरदानीमध्ये ते मूल झोपलेलं होतं अत्यंत उघड्यावरती, आणि त्याने ते मूल उचललं। पुन्हा तो रस्त्यावरती आला, त्याच्या रिक्षामध्ये ते मूल ठेवलं। तर मागे फातिमा नावाची महिला जी बसलेली होती त्या फातिमा नावाच्या महिलेच्या हातामध्ये ते मूल दिलं आणि तो निघून गेला। पोलिसांना या तपासात सर्वात मोठी अडचण ही होती की जे CCTV फुटेज पोलिसांना मिळालं होतं एका कॅमेऱ्यातलं, ते CCTV फुटेज अत्यंत पुसटसं होतं। त्यातनं कल्पना येत होती की मुलाचं किडनॅपिंग झालंय, कारण दुसऱ्याही शक्यता होत्या की मूल कुत्र्याने उचललंय की त्याचं वेगळं काही झालंय, पण किंवा त्याच लोकांनी विकलंय का अशाही शंका घेतल्या जात होत्या। पण त्या CCTV फुटेजमधून एक कल्पना मात्र पोलिसांना आली की मुलाचं अपहरण झालंय। एक रिक्षा इथे आली होती, हा वनराई बस स्टॉप आहे, या बस स्टॉपच्या जवळ त्याने आधी रिक्षा लावली आणि इथून मुलाचं त्याने किडनॅपिंग केलं। इथे 2 CCTV या बस स्टॉपवरती आहेत, पण हे 2 CCTV रात्रीच्या वेळी आपोआप बंद होतात, त्यामुळे या 2 CCTV मध्ये रिक्षाचा कुठलाही उल्लेख नव्हता, कुठलाही फुटेज पोलिसांना मिळालं नाही। ज्या कंपनीचे CCTV आहेत त्या हैदराबादपर्यंत जाऊन पोलिसांनी या CCTVचा शोध घेतला, तरीही पोलिसांना CCTV मध्ये काही दिसलं नाही। मात्र याच्या पलीकडे जो CCTV लावलेला आहे त्यामध्ये अत्यंत पुसटचं दृश्य पोलिसांना दिसलं आणि त्या एका CCTV फुटेजवरनं तपास सुरू झाला। बाळ चोरी गेलं हे कन्फर्म झाल्यानंतर वनराई पोलीस स्टेशनमध्ये 6 पथकं तयार झाले। प्रत्येक पथकावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या। कुणी तांत्रिक बाजू सांभाळत होतं तर कुणी CCTV फुटेजमधून जे दिसतंय त्याच्या आधारावर तपास करत होता। CCTV फुटेजमध्ये बाळ नेलं जात असल्याचं तर दिसत होतं, पण त्यात ज्या रिक्षातून ते बाळ नेलं जातंय ती रिक्षा दिसत नव्हती ना आरोपीचा चेहरा दिसत होता। पण पोलिसांना एक छोटीशी लिंक लागली आणि त्यावरून तपास सुरू झाला। रिक्षाच्या मागे निळ्या रंगात गुप्ता बजाज असं नाव लिहिलेलं होतं। पोलिसांनी मुंबईतले गुप्ता बजाजच्या सगळ्या डीलर्स कडून गेल्या काही दिवसात खरेदी झालेल्या रिक्षा मालकांच्या नंबरसह यादी मागवली। मुंबईत जे रिक्षा भाड्याने दिलेले असतात ते चालक सहसा गणवेशात असतात आणि मालक साधे वेशातच असतात। आरोपी बाळ नेताना पांढऱ्या शर्टवर असल्याचं दिसत होतं, त्यामुळे जे मालक स्वतः रिक्षा चालवतात त्यांची यादी काढली गेली। दमदाटाच्या माध्यमातून घटनास्थळावरून ये जा केलेले जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक पोलिसांना मिळाले होते, पण रिक्षाची लिंक लागल्यानंतर हे क्रमांक फिल्टर लावून 11,000वर आले। त्यात फक्त मालक शोधल्यानंतर 200 ते 300 क्रमांक राहिले। पोलिसांनी सगळे CCTV शोधले,
काही जण पुण्यात जाऊन तपास करत होते, काही अधिकारी गोव्यात एक आंतरराज्यीय टोळी पकडली होती त्यांच्याकडे जाऊन चौकशी करत होते. अखेर 7व्या दिवशी रिक्षाच्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. 4 महिन्यांपूर्वीच रिक्षा घेतलेला मालवणी परिसरात राहणारा राजू मोरे हा यातला मास्टर माइंड होता. बाळ चोरी केल्यानंतर योग्य ग्राहक न मिळाल्यामुळे तो जास्तीचे पैसे येण्याची वाट पाहत होता. याच काळात पोलिसांनी थेट राजू मोरेचं घरच गाठलं. राजू मोरेला मदत करणाऱ्या त्याच्या 2 बायका एकूण 4 जणांना अटक झाली. पोलिसांनी अखेर 4 आरोपींना अटक केली आणि गुजरात मधून आलेल्या या दाम्पत्याला मूल सापडल्याची बातमी दिली. हे हतबल कुटुंब दररोज पोलीस स्टेशनच्या दारात आपल्या 2 लेकरांसह येऊन बसत होतं. त्यांच्याकडे पाहून पोलिसांचाही जीव कासावीस व्हायचा. जब बच्चा मिल गया तो ये वापिस हम मीरा रोड रहते थे, मीरा रोड चले गए थे. इधर पुलिस वाले हमको रहने नहीं देते थे. रात रात को पुलिस वाले हैरान करते थे, इधर मत रहो, इधर मत रहो, इधर से भागो, इधर से भागो. तो हम मीरा रोड चले गए. हम मीरा रोड चले गए तो मीरा रोड में हम मीरा रोड में भी हमारे वाले रहते, उधर हम सोने चले गए. तो लगभग बच्चे की खबर मिली हमको. तो बच्चे की खबर मिली तो रात को 3 बजे 2 बजे के 3 बजे बच्चे को लेके आए. तो रात को फ़ोन लगाया तो मेरा मोबाइल स्विच ऑफ था. तो मैंने बोला कि भाई मेरी बहन का लड़का भी इसके मोबाइल में फ़ोन आया. तो वो मेरे को कहने आया कि तेरा लड़का मिल गया, पुलिस चौकी पे तेरे को बुलाया. मैंने बोला भी चलो. फिर दिन को पुलिस चौकी पे आया तो बोले कि तेरा लड़का मिल गया है, सुख शांति मिल गया, तेरे लड़के को हम दे देंगे. इधर जिस काम के लिए आए थे वो काम किया आपने, चादर बेचने का? हाँ, एक ही दिन आया वहाँ से, गाँव से 1 दिन हुआ, सोया भी नहीं था, वही दिन में हो गया. अब कैसे धंधा करूँगा मैं? एक ही दिन वो पहला ही रमजान, पहला ही रोजा था, पहली तारीख को पहला ही रमजान बैठा था. जब ही हो गया है तो कैसे धंधा करूँगा मैं? अब बच्चे को ढूंढूंगा फिर धंधा करूँगा, कैसे धंधा करूँगा? फिर ढूंढने में धंधा भी नहीं किया. ऐसा किसी का कोई 2000 ले लिया, किसी का 1000 ले लिया, किसी का 1500 ले लिया. ऐसे करते करते बस दौड़ धाड़ में से वहाँ से रिक्षा करने का, पैसे नहीं था मेरे जेब में. खरं तर या कुटुंबाकडे कुठलंही कागदपत्र नाहीये. हे कुटुंब सातत्याने आपल्या व्यवसायासाठी परगावी परराज्यात फिरतीवर असतं. त्यामुळे त्या मुलाचा ताबा घेण्यासाठी त्यांना आणखी काही कागदोपत्री ज्या प्रक्रिया असतात, जे प्रोटोकॉल असतात ते पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यांच्या DNA टेस्टचे सॅम्पल पाठवले, ते मॅच झाल्यानंतर तो जो मुलगा आहे ते जे छोटंसं बाळ आहे ते या आईवडिलांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. पण हे बाळ विक्रीसाठी काढण्यात आलं होतं. या बाळाचं अपहरण झालं, पण मुंबई पोलिसांनी फक्त 7 दिवसांच्या आत हे बाळ शोधून काढलं. त्यामुळे या तपासात काम करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला एक सॅल्यूट ठोकायलाच हवा.